नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग भरती यांची मैदानी चाचणी 17 जानेवारीपासून होऊ शकते आणि वनरक्षक या पदाचा जो रिझल्ट आहे तो डिस्प्ले झालेला आहे आणि 45%च्या वर जे विद्यार्थी पास आहे, म्हणजे ज्यांना 45%च्या वर मार्क्स आहे त्या विद्यार्थ्यांची आता मैदानी चाचणी होऊ शकते आणि 17 जानेवारीपासून ही मैदानी चाचणी होण्याचे चान्सेस आहे। तर त्याबद्दल एक अपडेट आली आहे, ती आता आपण बघूया। तर बघा 1256 वनरक्षकांची होणार भरती, म्हणजे ज्या जागा होत्या त्या 1256 जागा होत्या आणि यामध्ये बघा 2,71,000 पात्र उमेदवारांची चाचणी होणार आहे। म्हणजे या मैदानी चाचणीसाठी 2,71,000 विद्यार्थी पात्र ठरलेले आहे। तर बघा ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल। 17 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल। म्हणजे 2,71,000 हे उमेदवार इलिजिबल आहे मैदानी चाचणीसाठी, म्हणजे धाव चाचणीसाठी। आणि ही चाचणी जी आहे ती 17 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे। ही चाचणी पूर्ण करायला 15 दिवस ते 44 दिवस इतका वेळ लागणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना 45%च्या वर मार्क्स आहे असे विद्यार्थी बघा 2,71,838 विद्यार्थी 45%पेक्षा अधिक मार्क प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे। आता TCS कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे छाननी, शारीरिक चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील। तर आता यानंतरची जी स्टेप असणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे धाव चाचणी व शारीरिक चाचणी आणि त्यानंतर डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशन। तर 2,71,000 या विद्यार्थी इलिजिबल आहे धाव चाचणीसाठी व पुढील प्रक्रियेसाठी। तर यांची जी धाव चाचणी व पुढील जी प्रक्रिया होणार आहे ते 17 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे। या संदर्भात अजूनपर्यंत साईटवर कोणती अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे, परंतु या येत्या आठवड्यामध्ये साईटवर पूर्ण टाइम टेबल व जे विद्यार्थी इलिजिबल आहे त्यांची लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे। तर पुढील या संदर्भात जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।